ठीक आहे, सांगा काय प्रकार घडलं ते? सर 2 तारखेला रात्री 10:30च्या आसपास बाहेरचा बाहेर देशामध्ये झालेलं इंटर्नशिपला आपल्याकडे आले. तो फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट होते. त्या मुलाला ड्युटी करत असताना बाहेर आला बाथरूमच्या गाडीमध्ये जातो. त्यावेळेस एक चतुर्सुरेश बाबाची जो ऑफसोर्स होता आहे त्यांनी पेटा काढला. मला स्क्रीन दाखवत होतं त्या चौकीमध्ये किती पोलीस कार्यरत असतात मला सांगा? काय करत होता चौकीचा मस्त फोटो वगैरे आहे. 6 पोलीस कॉन्स्टेबल आणि 24 तास चौकीमध्ये कार्यरत आहे सद्यस्थितीमध्ये. आता अशा तुमचे 6 पोलीस आणि 1 पोलीस निरीक्षक हजर असताना सुद्धा असे प्रकार घडतात. चौकी बाहेर म्हणजे चौकीमध्ये बसण्यासाठी पोलीस आहेत का? हॉस्पिटल आतमध्ये आहे ना. पोलिसांना आपण हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांवरचे वाढते हल्ले किंवा काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अशा प्रकारे काही नुकसान हॉस्पिटलमध्ये करू शकतील. हल्ली पेशंटचे नातेवाईक सुद्धा काही जर दुःखद घटना घडली तर आक्रमक होतात आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपण ते पोलीस ठेवले ना, ते बाहेर चौकीमध्ये बसण्यासाठी ठेवलेले ना मॅडम त्यांना. हा मग पेट्रोलिंग करतात, पण त्यावेळेस कोयते वगैरे आले कुठनं? आपले सुरक्षा रक्षक कोयता काय खिशामध्ये घेऊन येत नाही, पाठीमागे जातो. तर त्याच्यामध्ये आपल्या सुरक्षा रक्षक जी आमची एजन्सी आहे त्यांची व्हिडिओ बघितला का तुम्ही? तुमचा व्हिडिओ सीसीटीव्ही हा बोला. जे गार्ड गेटवर राहतात ते जे इंटरनल सुरक्षा एजन्सी आहे त्यांचे गार्ड राहतात आणि ते निशस्त्र राहतात. त्यांच्याकडून कोणाला काही भीती वाटतच नाही की यांच्याकडे काही शस्त्र नाही. तरी आम्ही ऑडिट रिपोर्टमध्ये टाकले आहे की कमीत कमीत जे इंटरनल गार्ड आहेत त्यांच्याकडे शस्त्र द्या. आणि ह्या जे आतमधलं एक्सटॉर्शनची थोडंफार पद्धत आहे की दारू पिणारे लोक एक्सटॉर्शन करतात आतमधलं डॉक्टरला घेऊन किंवा हे गोष्टी समोर पण आणलं पाहिजे. मागे पण आम्ही सांगितलं होतं त्याचा ज्या आम्ही तक्रार द्या, आम्ही तक्रार करतो, त्यांच्यावर गुन्हा दाखल करतो, त्यांना अटक करतो. मागे पण एकदा असं घटना पहिल्यांदा घडलेली नाही, वारंवार अशा घटना घडतात असं मला माहिती मिळालं. वारंवार अशा जर घटना घडत असेल तर काहीतरी आपल्याला याच्यावर ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. स्ट्रिक्ट पोलीस बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन त्या आउटसोर्सिंग करण्यासाठी करून घेतली पाहिजे. काही म्हणजे त्यांच्या काही गुन्हा दाखल नसतील तरी बघा कसं आहे, प्रायव्हेट सुरक्षा रक्षक जरी असेल तरी शेवटी प्रायव्हेट सुरक्षा रक्षकांची काहीतरी जबाबदारी असते की बाहेर जाणाऱ्या व्यक्तीची तलाशी घेणं, येणाऱ्या व्यक्तीची तलाशी घेणं. ठीक आहे, दारू पिऊन कोणी येत असेल किंवा जात असेल तर त्याची लवकर म्हणजे शस्त्र त्यांच्या हाताकडे शस्त्र आलं म्हणून काही त्यांनी त्या शस्त्राचा वापर करावा असं पण नाही आहे. थोडीशी भीती वाटेल, बरोबर आहे, पोलिसांची भीती वाटायला पाहिजे. खाजगी सुरक्षा रक्षकांची भीती वाटून काही चालणार नाही. मला पोलिसांचीच दहशत असायला हवी की बाहेर 6 पोलीस आहेत, 1 पोलीस निरीक्षक आहे, यांची दहशत असायला पाहिजे अशा प्रवृत्तीला जी गुन्हेगारी प्रवृत्ती करणारे लोक आहेत. खाजगी सुरक्षा रक्षकांच्या हातात आपण वेपन देऊन त्यांची दहशत निर्माण करून काही होणार नाही. आपल्याला आपलीच पोलिसांचीच दहशत कशी निर्माण करावी लागणार आहे. यासाठी मी त्याचा ठीक आहे, त्यांच्या खाजगी सुरक्षा रक्षक ते जबाबदारी घेतात की आमच्या लोकांनी चुका केल्या, पण जबाबदारी ही पोलिसांची आहे. त्यामुळे 6 महिन्यात जर हॉस्पिटल सारख्या ठिकाणी 2 घटना अशा घडत असतील, आता तुम्ही कारवाई काय काय केली ते पण सांगा मला. सर त्या दिवशी लागलीच 5 ते 10 मिनिटांनी जवळच तिथे गेल्यानंतर तो आम्ही स्वतः बाजूला फिरत होता. त्याच्यामुळे कुठे त्याच्यावर FIR मध्ये कुठला 2 आरोपी अटक आहे. आज 1 आरोपीचे फोन बंद होता, त्यांचे लोकेशन आला कल्याण पुण्याला. तर आज एक टीम तिथे असेल त्यावेळी अटक झाली स्पॉट.
आणि लगेच सुरक्षेचा नाही बघा, एजन्सीची परत तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, एजन्सीची चूक आहे 100%, परंतु तुम्ही एजन्सीची चूक आहे असं म्हणून पोलिसांची जबाबदारी कमी करू नका. मी तुम्हाला सांगतो, शेवटी जबाबदारी ही पोलिसांची आहे. तुमची सुरक्षा रक्षकांची चूक तर आहे 100% आहे, कारण त्यांची जबाबदारी आहे की येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवणं. तुम्ही शस्त्रधारी येतो का, असे कोयत्यासारखं हत्यार मागे घेऊन येणं म्हणजे काही छोटी गोष्ट नाहीये. आणि हॉस्पिटल सारखं बाहेर ठिकाणी ठीक आहे, आपण समजू शकतो दारूच्या अड्ड्यावर किंवा बाहेर नाक्यावर ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही किंवा पोलीस नाहीये, पण 6 पोलीस 1 पोलीस निरीक्षक असताना सुद्धा आणि एवढी सुरक्षा यंत्रणा आपली सक्षम असताना सुद्धा जर असे प्रकार घडत असतील, फार चुकीचं आहे ते. त्याच्यानंतर सर पेट्रोलिंग लगेच म्हणजे पेट्रोलिंग पूर्वी पण होत होतं, पण 1 तासात 2 तासात आतमध्ये नाही येत होतं. आता आतमध्ये आलं सुरू केलं आणि काल पण तसंच एक लहान पोरं त्याला धमकी देत होते कोणाला, ते इलेक्ट्रिशियन आहे, तुम्ही कोणता लावू का, सरकार ताब्यात घेतले, पोलीस स्टेशनला घेऊन गेले. अशीच प्रकारची कडक कारवाई करा तुम्ही. जरा थोडीशी पोलिसांच्या माध्यमातून थोडीशी दहशत निर्माण करा. कोणी अशी गुन्हेगारी प्रवृत्ती ह्या आव्हानामध्ये वावरत असेल किंवा काही करत असेल किंवा आतली लोक कोणी सपोर्ट करत असतील, ती चौकशी करा. पोलिसांना सांगा चौकशी करा की तो दारू पिऊन बाहेर नाही येतो किंवा त्याला कोणी आतमध्ये दारू पाजतो का, काय करतात, त्याला प्रोत्साहन कोणी देतो का, याची पण चौकशी करा. तरी जर कोणी आतली लोक सपोर्ट करत असतील त्यांच्यावरही कारवाई करा, परंतु कारवाई ही स्ट्रॉंग झाली पाहिजे. आणि असे प्रकार पुढे घडू नये याची जबाबदारी तुमची सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा तुमची सुरक्षा रक्षकांवर जबाबदारी झटकून चालणार नाही. ॲज अ डीन किंवा प्रमुख म्हणून तुमची जबाबदारी आहे. तुम्ही असे प्रकार घडू नये यासाठी तुमच्या पद्धतीनं सुद्धा काही योजना राबवणं गरजेचं आहे. आणि सगळ्या सिनियर्सच्या लावा ते जेवढं करता येईल अशा घटना परत भविष्यामध्ये घडू नये. पालकमंत्र्याला येऊन इकडे रात्री 11 वाजता बैठका घ्यायला लागतं म्हणजे हे दुर्दैव आहे ना. काही चुका तुम्ही लोक करतात, जिल्ह्याची बदनामी होते, वृत्तपत्रांमध्ये बातम्या येतात, TV वर बातम्या येतात, बरोबर नाही. असे प्रकार जर घडत असतील यानंतर हे घडले नाही पाहिजे. मी सगळ्यांना वॉर्निंग देतो, जेवढी प्रिकॉशन घेता येईल तेवढी प्रिकॉशन तुम्ही घ्या. तुमची पण जबाबदारी आहे, तुम्ही पण कडक कारवाई करा. पेट्रोलिंग वारंवार करा आणि परत शोधा. माझं हे म्हणणं बाहेरून कोणी येतं किंवा दारूतून कोणी येतं, कोयता घेऊन येतं आणि असे प्रकार करण्यापेक्षा आपली लोक कोणी सपोर्ट करतात का, त्यांच्या समर्थन देतात का तेही बघा, त्यांच्यावरही कारवाई करा, त्यांच्याकडे माहिती घ्या. ठीक आहे.